रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आपल्याला वडाच्या झाडाजवळ एक दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावून घ्यायचे. त्यानंतर आपण 2 विड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षता किंवा गहू ठेवायचे, त्यावरती गणपती स्वरूप सुपारी ठेवून तिला हळदी कुंकू, अक्षता, पुष्प, त्यानंतर दुर्वा वाहून गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची. त्यानंतर वडाच्या झाडाला आपण पाणी अर्पण करायचं आहे, त्यानंतर कच्चं दूध अर्पण करायचं आहे, पुन्हा पाणी अर्पण करायचं. वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावून कापसाची वस्त्रमाळ, फुलं अर्पण करायची, एक विडा अर्पण करायचा. 2 विड्याच्या पानावर खारी, खोबरं, हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचं नाणं ठेवायचं. त्यानंतर सावित्रीची ओटी भरायची आहे, त्यासाठी एक ब्लाउज पीस घ्यायचा आहे. आंब्याने आणि गव्हाने सावित्रीची ओटी यावेळेस भरायची आहे. त्यानंतर तुम्ही ओटीचं साहित्य किंवा बांगड्या, फुलं देखील त्यावरती ठेवू शकता. अशा प्रकारे वडाच्या झाडाची पूजा करायची. त्यानंतर सुती धागा जो आहे तो वडाला 7 वेळा गुंडाळायचा आहे. 7 फेरे आपल्याला या दिवशी वडाला घ्यायचे आहेत. अशा प्रकारे वडाच्या झाडाची पूजा करायची. 5 सुवासिनींची गव्हाने आणि आंब्याने ओटी भरायची. सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती आहे, नक्की पहा. धन्यवाद.